हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो येस, मी ऑलरेडी खाली आलो आहे आणि मी चाललो आहे वर्सोवाला शूटसाठी. अँड ह्याच्या आधी ही आहे समोर माझी ज्युपिटर, आणि ज्युपिटरला एक्झॅक्ट आज झाला आहे 1 महिना कंप्लीट. सो मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू देऊन टाकतो माझ्या स्कूटरबद्दल. सो मला कसं वाटते गाडीबद्दल. तो गाडीचा कलर इज अ टॉप क्लास थिंग, आणि ओव्हरऑल आतापर्यंत मी राईड केले आहेत यू कॅन सी 325 किलोमीटर्स. गाडीचा ॲव्हरेज, आता गाडीचा ॲव्हरेज मी नेमकं तुम्हाला सांगू नाही शकत एक्झॅक्ट किती आहे, पण इट्स अ क्वाईट गुड. कारण की मी तुम्हाला प्रॉपर ॲव्हरेज फर्स्ट सर्व्हिस नंतरच देईल. तर फर्स्ट सर्व्हिस नंतर गाडी स्मूथ होते, हे सगळ्यांना माहितीच असेल. सो लेट्स सी. आणि तुम्हाला मी पूर्ण 360 व्ह्यू देतो गाडीचा. ह्याच्यात सगळ्यात बेस्ट गोष्ट रात्रीच्या वेळेस ही आहे LED ह्याची लाईट, जी गाडीला एवढी ग्लो करते आणि खूप लाईट फेकते. म्हणजे LED लाईट एवढी त्याची चांगली आहे की रात्रीच्या वेळेस इट्स व्हेरी नाईस. तुम्हाला जरूर आवडेल. चला, आता मी चाललो आहे वर्सोवाला शूटला. सो लेट्स गो. हेलो. अरे मानस यार, ये 2-3 दिनों से ना लेफ्ट हैंड कर चालू ठेव. अरे मानस यार, ये 2-3 दिनों से ना लेफ्ट हैंड पे बहुत खुजली आ रही है रे. अरे भाई, ये नॉर्मल है. इसे ना एक्जिमा बोलते हैं. जब भी तेरी स्किन ज्यादा ड्राई होती है ना. एक मिनट, तूने साइंस लिया था कॉमर्स? मैंने तो कॉमर्स. आने वाले अमीरजादे. हम्म. अमीरजादे. हाँ, पर भाई ये तो लेफ्ट हैंड है. डूब गया. हाँ, चल बाय. तर थोडा उशीर होईल. मी पोचल्या तुला मेसेज करेल आणि तिथून निघताना पण तुला कॉल करेल मी, ठीक आहे? सो गाईज, शूट झालेला आहे कंप्लीट. आणि आता मी आलो आहे गोरेगावला डीलरकडे, बाईकच्या डीलरकडे, जिथे मला नंबर प्लेट लावायचं. नंबर प्लेट लागलेली आहे, पण IND नंबर प्लेट तो लावून देणार आहे आणि स्टँड चेंज करणार आहे, जो सेन्सरवाला लागणार आहे. सो त्याच्यासाठी मी आलो आहे. समोर इथे तुम्ही बघू शकतात HT मोटर्स. सो चला मध्ये जाऊया. गाईज, ही आलेली आहे आपली नंबर प्लेट, आणि ही मी फटाफट आता लावून घेतो. आणि हे तुम्ही बघू शकता, ही टेम्पररी मी लावली होती, पण IND इज मस्ट कंपल्सरी आहे सर्वांना. तुम्हाला ह्याच्यासाठी, ह्या गोष्टीसाठी फाईन पण लागू शकतं. हॅलो गाईज अँड व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आम्ही चाललो आहेत मलाड फिश मार्केटला. सो पप्पा मस्त रेडी कानटोपी घालून आहेत, कारण आम्ही जाणार आहोत बाईकवरून. म्हणून सकाळी खूप थंडी, सकाळी खूप थंडी असते, हवा लागते. म्हणून पप्पाने सांगितलं तुम्ही कानटोपी काहीतरी घाला. आणि माझं तर ऑब्व्हियसली हेल्मेट असेल, म्हणून माझी काही चिंता नाही आहे. सो चला, लेट्स गो आणि बघूया आज मासे मिळतात की नाही. तुम्हाला काय वाटतं पप्पा? सो सकाळ सकाळ मस्त काळोख आहे बाहेर. बघू शकता. सो मी बाईक तिकडे पार्क करतो, म्हणून मी बाईक तिकडे आणायला चाललो. पप्पांना तिकडे मी बाहेर थांबवलं. आणि थंडावा थोडा आहे. सो गाईज, आम्ही पोचलेलो आहेत. आणि एक गोष्ट आहे, थोडा अंधार आहे इकडे, जस्टिस नाही मिळणार कॅमेऱ्याला. पण जसं आम्ही आलो बाईकने, पण जसं आम्ही आरे क्रॉस केला ना, आरेचा जो पॅच होता, एवढी मॅसिव्ह थंडी होती ना. आणि जसं आरे सोडलं तसं फ्लॅट थंडी, थंडावा होता, पण एवढी नव्हती. सो समोर तुम्ही बघू शकता, लोडिंग अनलोडिंग होते. या फिश मार्केट. बोला किती देणार तुम्ही, बोला. सो ते जे पापलेट होते ते 2000ला 4 होते.
मोठे होते पण खूप थोडे महाग वाटले आम्हाला. आणि तुम्ही इथे बघू शकता वेगळी मच्छी आहे इकडे. ते बोंबील नाही, सुरमई नको. आणि इथे लाईट नाहीये, सगळे आपापले फ्लॅश चालू करून बघतोय. आणि सकाळी 3 वाजता हे मार्केट चालू होते, 3 ते 3:30च्या आसपास. बेबी शार्क, त्याला बोलतात मुशी. ही सुरमई आहे लहान लहान. हे फुल ऑफ पॉपलेट्स. हे आहेत शेवल्या. लहान आहे. सो इथे आहे मोठी सुरमई, बघू शकतो. ही कोलबी आहे. सो आम्ही सध्या शोधतोय पापलेट. दोन्ही घेणार 1800ला. कोलबी 1800ला बोलतात. 800ला कोणी करायचे? 800ला थोडी चांगली डील होती, अजून कमी करता आलं पाहिजे. 2 वाटे आणि मोठे मोठे कोलबी होते. तिथे बघू शकता बर्फ आहे पूर्ण. इथे बर्फ विकत मिळतो ऍक्च्युली. और ये 1500, 2000. और ये साईज प्रमाणे भाव आहे. किती आहेत वाट्यात? 6. म्हणून तर मोबाईलची इथे बघा, म्हणून तर मोबाईलची लाईट लावून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जो वाटा लागला 6 पीस आम्ही 700ला सांगितलं. पाणी पाजाल, त्या पाण्याला काय देतं? सो थोडं बार्गेनिंग आमचं काम करायला लागलं आहे. आणि हळूहळू भाव, कारण की पापलेटचं कमी थोडं एक झालेलं आहे, पण आम्ही अजून ट्राय करू. आम्ही पुढे बांगड्याचा पूर्ण हे एरिया, तर आम्ही इकडे बांगडे बघितले. हा एक माणूस आहे जो 100 रुपये कमीने देतो, बाकी सगळे 500 हा 400 देतो. सो हा मोठा बांगडा आहे 500ला 12 आणि हा आहे 400ला 12. सो आम्ही इथे आलो कटिंगला. सो इथे कटिंगचे वेगळे चार्जेस असतात. कटिंगचं एक सेक्शन वेगळं आहे इकडे आणि इझी पडते. आम्ही आता पापलेट, बांगडा, कोलंबी सगळं साफ करून घेतो, तुम्ही बघू शकता. सो येस गाईज, फिश शॉपिंग झालेली आहे आणि पोचलो आहेत. सकाळचे आता 8 वाजलेत आणि घरी पोचलो आहे.